सर्वप्रथम सर्वांना जय ज्योती जय क्रांती। मी सौ प्रीती श्रीकांत जोल्ले, माणिकवाडा, यवतमाळ। 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती। त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडाद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले, ते आजही उपयुक्त असून त्या अखंडादी काव्यरचनेमधील मी सादर करीत आहे काही अखंड। तरुण शूद्रांनी विद्या संपादावी, तरुण शूद्रांनी विद्या संपादावी, चाकरी धरावी शाळा खाती, शाळेमध्ये कधी निवड नसावी, शाळेमध्ये कधी निवड नसावी, मानवा शिकवी एक सहा, मानवा शिकवी एक सहा, जाती मुळी जाती भेद खुळास त्यागावे, आर्या लाजवावे सतकर्मी, शूद्रांच्या श्रमाचा लोकोलतो फंड, खाती आर्य भंड ज्योती मने। या अखंडामध्ये महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात, तरुण शूद्रांनी शिक्षण संपादन करावे आणि स्वतःच्या कर्तृत्वावर नोकरी व्यवसाय मिळवावा। समाजाच्या पैशातून चालणाऱ्या शाळांमध्ये कोणत्याही जाती धर्माच्या आधारावर भेदभाव किंवा निवड असू नये। शाळांमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी समानतेने शिक्षण दिले पाहिजे। ते पुढे सांगतात की जातीभेद ही एक मूर्खपणाची कल्पना आहे, त्यामुळे सर्वांनी जातीभेदाचा त्याग करून सत्कर्म करावे। असे केल्यास तथाकथित श्रेष्ठत्व मिळवणाऱ्या लोकांना लाज वाटेल। शेवटी फुले सांगतात की शूद्रांच्या श्रमातून जमा झालेल्या लोकांच्या निधीचा फायदा मात्र आर्य लोक घेत आहे। ही अन्यायकारक व्यवस्था बदलण्यासाठी शिक्षण आणि समानता आवश्यक आहे। तर महात्मा फुले या अखंडातून असा संदेश देतात की तरुणांनी शिक्षण घेऊन स्वावलंबी व्हावे, शाळांमध्ये सर्वांना समान शिक्षण मिळावे, जातीभेदाचा त्याग करावा, शूद्रांच्या श्रमाच्या पैशाचा अन्यायाने होणारा वापर थांबवावा। शिक्षण, समानता आणि सामाजिक न्याय हाच समाजाच्या प्रगतीचा मार्ग आहे। महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त असून आपण सर्वांनी त्यांचा संदेश उपयोगात आणावा, ही सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या वतीने मी सर्वांना विनंती करते। तसेच आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय ज्योती जय क्रांती।